नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षेसंबंधित आलेली एक अपडेट। ती अपडेट कोणती आहे पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आता मग सुरुवात करूया व्हिडिओला। शिक्षक पात्रता परीक्षांचे स्वरूप दीर्घ असल्याने उमेदवारांचा लागला कस। TET बालमानसशास्त्रांनी घेतली भावी शिक्षकांची परीक्षा, निकाल घटण्याची चिन्हे। CTETच्या तुलनेत TETचा पेपर अवघड, 60% उमेदवारांची परीक्षेकडे पाठ। ही अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर येथून आलेली। भावनिक बुद्धिमत्ता संकल्पना कोणी मांडली? हृदयाची अंतररचना व कार्य दाखवणारी नावे आकृती पाहून द्या। कोणती कृती सफाईदार व कमी वेळेत करता येते असे बालमानसशास्त्रातील प्रश्न सोडविताना भावी शिक्षकांचा कस लागला। शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या म्हणजेच CTET तुलनेत अवघड होती, त्यामुळे यंदाही निकाल कमी लागेल असे उमेदवारांनी सांगितले। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शहरातील 26 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली। 3 वर्षानंतर TET होत असल्याने परीक्षा देण्यासाठी केंद्रावर मोठी गर्दी होती। एकूण 18,293 उमेदवार परीक्षेसाठी हजर होते। गेल्या परीक्षेत 3.5% उमेदवार उत्तीर्ण झाले होते। 3 वर्षानंतर घेण्यात आलेली TET 2 सत्रात झाली परीक्षा। पहिले सत्र सकाळी 10:30 ते 1, 7,821 विद्यार्थी उपस्थित होते। त्यापैकी 92.95% उपस्थित होते, तर 593 जण अनुपस्थित होते। दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी 2:30 ते 5 वाजतापर्यंतचे होते। त्यात 9,202 विद्यार्थी उपस्थित होते, तर 677 जण अनुपस्थित होते। एकूण टक्केवारी ही 93.14% जणांनी परीक्षा दिली। काठिण्य पातळी यंदाही जास्त। 2020 TET झालेल्या गैरप्रकारामुळे यंदा कडक उपाययोजना केल्या होत्या। फेस रेकग्निशन बायोमेट्रिक हजेरी घेण्यात आली। मागील वर्षी केवळ 3.5% उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण झाले होते। यंदाही काठिण्य पातळीमुळे निकाल कमीच राहण्याची शक्यता आहे। प्रश्नांचे स्वरूप दीर्घ असल्यामुळे बालमानसशास्त्रांचे प्रश्न अधिक कठीण गेल्याचे तज्ज्ञांनी सांगितले। CTETपेक्षा TET अवघड। 3 वर्षानंतर ही परीक्षा होत आहे, त्यामुळे स्पर्धा जास्त आहे। यंदा CTETच्या तुलनेत TETचा पेपरची काठिण्य पातळी अधिक होती। आता वेळेत निकाल जाहीर व्हावा अशी अपेक्षा, पोर्टलच्या माध्यमातून लवकरात भरती व्हावी असे मत सुनील खोतकर या उमेदवारांनी दिले। त्यानंतर प्रश्न सोडविण्यात जास्त वेळ लागला। पेपर तसा चांगला होता, मात्र बालमानसशास्त्राशी संबंधित विचारण्यात आलेले प्रश्न अवघड वाटले, तरी प्रश्न सोडविण्यासाठी जास्त वेळ वाया लागला असं म्हणणं जान्हवी चांदणे या उमेदवाराचं होतं। तर बालमानसशास्त्राचे प्रश्न होते अवघड। बालमानसशास्त्र विषयावर अवघड प्रश्न विचारण्यात आले होते। अध्यापक महाविद्यालयात हा विषय एवढा सखोल शिकवला जात नाही, त्यामुळे उमेदवारांना हे प्रश्न कठीण गेले असे मत डॉ. सोहेल जकीउद्दीन, सहाय्यक प्राध्यापक यांनी स्पष्ट केलेले आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।